अभंग ज्ञानेश्वरीचा आज अध्याय 18वा सुरू करत आहोत. मोक्ष संन्यास योग. जय जय गुरुदेवा, होसी तू निर्मल, भक्तांसी मंगल सर्वापरी. जन्म जरारूपी जे का मेघ जाल, होनी अनिल भेदिसी ते. जय जय गुरुदेवा, होसी तू प्रबळ, सर्व अमंगळ निर्दाळिता. जन्म कसा आहे? जरारूपी, म्हातारपणा सकट. कारण लहान कोमल शरीर घेऊन जन्माला येणार आणि जर्जर देह इथं ठेवून जाणार असा. आणि तो जर्जर देह कसा? जरारूपी म्हातारपण आलेला देह कसा? जे का मेघ जाल, होनी अनिल, वाराला भेदणार असं मेघजाल, जाळ्यासारखं अडकवणार जरारूपी जन्म, ज्याच्यात अडकतो आपण. सुटणं फार अवघड आहे. इथे येऊन नवीन स्टोरीज लिहितो आपण. जन्माला येऊन सुटण्यासाठी म्हणून येतो आणि पुन्हा नव्या गोष्टी लिहून नवीन कर्म क्रिएट करून जातो, असा तो मेघजाल. जय जय गुरुदेवा, होसी तू प्रबळ, सर्व अमंगळ निर्दाळिता. आणि तेव्हा जर गुरु भेटला तर काय मोठं पुण्य म्हणायचं की अशा ह्याच्यात गुरु, अशा ज जालरूपी जन्मामध्ये गुरुदेवांची भेट झाली, कृपा झाली, त्यांचा प्रेमळ वरद हस्त आपल्या डोक्यावर राहिला, तर हे सर्व अमंगळ नाश पावतं आणि आपल्याला प्रकाशाचा किरण, जो आहे ज्ञानाचा रस्ता, आपल्याला सापडतो. वेदशास्त्र रूपी वृक्षाचे तू फळ, होसी सर्व काळ फलदायी. जय जय गुरुदेवा, होसी तू सकल, स्वभावे वत्सल विरक्तांसी. वत्सल कोणासाठी होणार आहे ते? प्रेमळ, अत्यंत प्रेमळ विरक्त लोकांसाठी. बाकीच्यांसाठी ते त्यांच्या गप्पा ऐकतात. गुरुदेव काय चाललंय, कसं चाललंय? छान चाललंय गुरु, मस्त चाललंय, व्यवस्थित चाललंय. पण विरक्तांच्या बाबतीत ते प्रेमळ असतात. त्यांना आतून प्रेमभाव निर्माण होत असतो. कारण परमात्म्याला भक्ती आणि त्याची अत्यंत हृदयात काय म्हणतो ना आपण, एक वेगळा भाव असतो. तो तो घेऊन जो भक्त उभा असतो, त्याला तो हृदयाशी लावतो आणि त्याच्या जवळ येऊन राहतो त्याच्या हृदयात. विरक्त जे आहेत, ज्यांना विरक्त कसे का म्हटलंय? विरक्त म्हणजे मग संन्यासी योगी आहेत स्पेशल असं नाहीये त्याचा अर्थ. विरक्त म्हणजे ज्यांना जन्माला येऊन जे जो प्रपंच दिसतोय रंगीबेरंगी जालरूपी, त्याच्यामध्ये मुळात रसच नाही, ते अट्रॅक्ट नाही करून राहिलं त्यांना, ते त्यांना खेचून नाही घेते. त्या सगळ्यामध्ये असून सुद्धा गुरूंकडे लक्ष आहे. जसं आईकडे बाळाचं लक्ष असतं, सगळी खेळण्यांच्या पसाऱ्यात बसलेलं असतं, सगळे नातेवाईक बाजूला असतात, आवडती लोक, आवडते पदार्थ, आवडत्या वस्तू, तरी एक डोळा त्याचा आईकडे असतो. तसा विरक्ताचा डोळा सतत गुरूंकडे असतो. गुरु काय सांगतायत, गुरु काय बोलतायत, गुरु काय खूण करतायत, गुरु काय संदेश देतायत, आपल्याला गुप्त काही खाणाखुणा मिळतायत का, गुप्त शब्दांमध्ये काही आपल्याकडे बाण फेकला जातोय का ज्ञानाचा, ह्याच्याकडे सतत विरक्त ह्याच्यासाठी. कारण तो त्या सगळ्या जंजालात जिथे बसलाय तिथे फसलेला नाहीये, जिथे बसला तिथे फसला नाहीये. त्याचं लक्ष गुरूंकडे आहे आणि अशासाठी ते अत्यंत प्रेमळ आहेत, दुरून लक्ष ठेवून असतात. काळाचाही खेळ तुझ्याची अधीन, होसी तू संपूर्ण कलातीत. कलातीत म्हटलंय, अंशरहित असे पूर्ण. काळाचाही खेळ तुझ्याची अधीन, होसी तू संपूर्ण कलातीत. चंचल चित्तासी पियोनी तुंदिल, होसी तू निश्चल गुरुदेवा. करावी प्रकट सृष्टी अविरत, क्रीडा ही अत्यंत प्रिय तुझ. गणपती सारखं. आता इथे जे वर्णन आहे ना, हे जनार्दन स्वामींचं पण पोट असं मोठं होतं, अक्कलकोट स्वामींसारखं. चंचल चित्तासी पियोनी तुंदिल, होसी तू निश्चल गुरुदेवा.
करावी प्रकट त्यांची आठवण येते. करावी प्रकट सृष्टी अविरत, क्रीडा ही अत्यंत प्रिय तुझ. अखंडानंदाचे होतसे स्फुरण, तुझ्याची पासोन गुरुदेवा. टाकीसी जाळून अशेष ही दोष, नित्य तू निर्दोष गुरुदेवा. विश्वामूळभूत होसी तू साचार, तुझा जय जयकार गुरुदेवा. असो गुरुदेवा तुझा जय जयकार, होसी तू साचार स्वयंप्रभ. जगदरूपी मेघ. अच्छा, आता एक सांगेन की जसं इथे पहिल्याच चौथ्या पाचव्या ओळीत आलाय, स्वभावे वत्सल विरक्तांसी, होसी तू सकल. काय आहे की कधी कधी ते नजरेआड होतात. आई आपल्या नजरेआड होते कधी कधी. काम करत असते ना, तिला काय आपल्या समोर बसून नुसतं बसून खेळायचं नसतं, आपल्याला जेव भरवू घालायचं नसतं, आपलं ध्यान ठेवायचं नसतं. बाकीची पोरं असतात, घरातली कामं असतात, बऱ्याचदा आई नजरेआड होते. आपल्या व्यतिरिक्त तिला अनेक कामं असतात. तसंच आपल्या गुरुलाही आपल्या व्यतिरिक्त मोठा प्रपंच करायचा असतो जगाचा. बऱ्याच पातळ्यांवर ते काम करत असतात. अनंत जन्मा जीवांचं कल्याण करत असतात. त्यामुळे सतत आपल्या डोळ्यासमोर आपली आई राहू नाही शकत. कधीतरी ती नजरेआड होते मधनं 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 मधनं. पण मग नजरेआड झाली म्हणून तिचं लक्ष नाही असं होत नाही. मग ती कोणाला तरी पाठवते. मग मावशी येते, मग दुसरी कोणतरी बाई येते आपल्या लाईफमध्ये, आईसारखं प्रेम करते, आपल्याला कमी नाही भासू देत. कोणतरी येतं, शेजारचे काकू येतील, नातलगांमधलं कोणीतरी प्रेम करेल, एखादी मैत्रीण आईसारखं प्रेम करेल. ते प्रेम आपल्याला मिळत राहतं. तो तो धबधबा थांबत नाही. अगदी तसंच हे मटेरियल लाईफचं एक्झाम्पल. स्पिरिच्युअल लाईफमध्ये काय होतं, गुरु नजरेआड होतात, पण गुरु दुसऱ्याची सोय करतात तिथे. कोणीतरी येतं आपल्या लाईफमध्ये, पण आपला एकही दिवस असा रिकामा नाही जात परमात्मा भक्तीशिवाय. हा आहे तो विरक्त, ज्याला सगळ्यात रमला तरी त्याला असं वाटतं की नाही, गुरूंनी खाऊ दिल्या तो पहिले खाईन, बाकीचं हे संसारातले गोड पदार्थ मी नंतर खाईन, संसारातली सुखांचा आनंद मी नंतर घेईन, पहिले माझे गुरु मला काय खाऊ देतात. आणि आता आज ते कोणाच्या हातनं देणार, आज कोण येणार आहे त्यांचं स्वरूप घेऊन. असे अनेक गुरु रूपानं येऊन जातात ते आपल्या जीवनात. आणि म्हणून जे लोक एक गुरु घेऊन, म्हणजे जे मिळालेत त्यांनाच घेऊन बाकीच्या दुनियाभरच्या सगळ्या गुरूंना जे नावं ठेवतात, किंवा संप्रदायांना नावं ठेवतात, किंवा त्यांच्या शिकवणींना नावं ठेवतात, त्यांना गुरुतत्व कळलं नाहीये असं म्हणावं लागेल. आपल्यालाच जे मिळालंय ते उत्तम आणि बाकीच्यांना मिळालंय ते बेकार आहे, हे गुरुतत्वाचं लक्षण नाही समजल्याचं. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला पहिला गुरु भेटतो, मग नंतर आपला पाथ बदलत जातो. माझ्या ह्या जीवनामध्ये, ह्या लाईफमध्ये अनेकदा असं घडलेलं आहे. खूप वेगळे 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 वेगळे, म्हणजे जनार्दन स्वामी होते, पण तरी सायमल्टेनियसली ते असताना सुद्धा, ते समोर नसताना दुसऱ्या ग्रंथांच्या मार्फत, अनंत चरित्रांच्या मार्फत एक एक गुरु मला एक एक फुटाणा देत गेला. हे ऍक्च्युली घडतं आपल्या जीवनात. आणि म्हणून गुरुतत्व फार व्हास्ट आहे. त्याला कळलं पाहिजे, त्याला ओळखलं पाहिजे. अगदी कळत नसलं तरी ओपननेस आवश्यक आहे. ओपननेस, सगळं सटल आहे या गोष्टी. म्हणजे काय की ओपन असणं, रिसेप्टिव्ह असणं, एखाद्या स्पंजासारखं असणं. स्पॉन्ज म्हणतात ना, तो तसा असलं पाहिजे. ऍब्सॉर्ब करता आलं पाहिजे, पटकन आलेलं समोरचं पाणी टिपून घेता आलं पाहिजे. कोणाच्या मार्फत येईल सांगू नाही शकत. हे गुरुतत्व इतकं विलक्षण रूपाने काम करतं की कोणालाही पाठवतं ते. आणि ही जणू काही शिष्याची, आपल्या विरक्त शिष्याची परीक्षा असते ती. ती बघू हा ओळखतो का, की हा माझ्या गुरुचा संदेश आहे, हे ओळखतो का. हे गुरु सदैव जन्मभर परीक्षा घेत राहतात. आणि असा जो असा टक लावून बसलेला कोणी जरी आलं तरी ते गुरु रूप बनून जातं. म्हणजे गुरूंची पण परीक्षा होते की कोणालाही पाठवा तुम्ही, मी त्याला गुरुच मानेन. शत्रूला पाठवा, त्रास देणाऱ्याला पाठवा, त्याच्यातनं होणारा प्रकार पण मी गुरूंचं
प्रसाद रूपाने ग्रहण करीन, अशी गुरूंची परीक्षा पण कधी कधी शिष्य घेतात. अननोईंगली नोईंगली की पाठवा, तुम्हाला कोणाला पाठवायचंय. तुम्ही अडचण दिली तरी त्याला मी शिक्षा शिक्षा म्हणजे ज्ञान रूपाने ग्रहण करीन. अशा पद्धतीनं मीही सामोरा जाईन. तुम्ही कोणालाही पाठवा. माझ्या जीवनात येणारा प्रत्येक जण गुरुरूपी असेल, असा तो शिष्य जगत असतो. आणि कुठेतरी तिथे गुरूंची परीक्षा पण होते. असा हा गुरु आणि शिष्याचा सुंदर संबंध आयुष्यभर चालू असतो. खूप मजा येते अशा संबंधात जगताना. अगदी अडचणी पॉलिटिक्स खेळणारे लोक जरी आले तरी, अरे वा वा वा, आता यांना पाठवलंय का, खेळूया खेळूया खेळ खेळूया. त्यातनही शिक्षण, काय वाटेल ते द्या. फिजिकल स्ट्रेस, इमोशनल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस, कुठल्याही पातळीवर द्या. टेस्ट घेताय, मी पण पुरता हे होणार, पण अहंकाराने नाही, भक्तीनं, प्रेमाने, समर्पणाने, श्रद्धेनं, निष्ठेनं. तिथे हे नाही दाखवायचंय, मस्ती नाहीये. असं ते गुरु शिष्याचं नातं आहे, जे इथे पण लिखाणात उतरलेलं आहे. काळाचाही खेळ तुझ्याची आधीन, होसी तू संपूर्ण कलातीत. चंचल चित्तासी पियोनी तुंदिल, होसी तू निश्चल गुरुदेवा. करावी प्रकट सृष्टी अविरत, क्रीडा ही अत्यंत प्रिय तुझ. तेच क्रीडा करत राहतात, खेळ खेळतात आपल्या बरोबर, जी निरंतर चालत असते, एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक, कोणाकोणाच्या थ्रू ते येतील समोर. आणि म्हणूनच ह्या प्रोसेस मधनच शिष्य तयार होत असतो. प्रत्येकात परमात्म स्वरूप बघण्याचा अभ्यास त्याचा करून घेतात या पद्धतीनं ते. जेव्हा त्याला शत्रूमध्येही गुरु दिसतो, मित्रामध्ये पण गुरु दिसतो, सख्या सोयऱ्यांमध्ये पण गुरु दिसतो, आणि गुरुतही गुरुच दिसतो, त्याला खरं गुरुतत्व कळलं, परमात्म तत्व कळलं. हे असे ते बघत असतात टेस्ट. आपण म्हणू आमचे गुरु नाही, मग आपण बसलो तसेच. असं नाही. अरे गुरु बघतायत, अखंड बघतायत आपल्याकडे. आपण त्यांना बघतोय का, हे महत्वाचं. आणि त्यांना म्हणजे सगळ्यांच्यात त्यांना बघतोय का, हे अति महत्वाचं. टाकीसी जाळून अशेषही दोष, नित्य तू निर्दोष गुरुदेवा. विश्वामूळभूत होसी तू साचार, तुझा जय जयकार गुरुदेवा. असो गुरुदेवा तुझा जय जयकार, होसी तू साचार स्वयं प्रभ. जगदरूपी मेघ पोटी साठविते, तुची आकाश ते गुरुदेवा. होसी तू आरंभ स्तंभ त्रिभुवना, संसार नाशना गुरुदेवा. जय जय गुरुदेवा शुद्ध तू अपार, दयेचा सागर तुची होसी. अविद्या उद्यान कराया उद्ध्वस्त, होसी तू समर्थ हत्ती जैसा. अविद्या उद्यान कराया उद्ध्वस्त, अविद्येचं, अज्ञानाची जी भयंकर मोठी मोठे वृक्ष वाढलेले असतात आपल्या जीवनात, बुद्धीत, मेंटल इमोशनल बॉडीमध्ये, अहंकाराचे वृक्ष, अज्ञानाचे वृक्ष, ते परमात्म्याच्या कृपेने गुरु येऊन समूळ नाश करतात त्याचा. आणि तो कसा होतो, ते स्वतः नाही येत, आपल्या शत्रूंना पाठवतात. ज्याला आपण शत्रू मानतो ते शत्रू नसतात, ते मित्रच असतात आपले, अरे खरे दोस्त असतात. आपल्याला खऱ्या सन्मार्गावर आणणारे आपले खरे तर हितशत्रू म्हणतात. शत्रू समजतो आपण त्याला फिजिकल प्लेनवर, मटेरियल प्लेनवर आपल्याला नुकसान देणारे लोक, त्यांच्या रूपानं येऊन ते त्याचा उद्यानाचा, अज्ञानाच्या उद्यानाचा समूळ नाश करतात. जे मदत करतात ते फारसे उपयोगात नाही खरे तर. जे सपोर्टिव्ह असतात, कोऑपरेटिव्ह असतात, त्याच्यानं आपण लाडावले जातो जास्त, एफर्ट नाही टाकत. जेव्हा आपल्याला चॅलेंज देणारा माणूस येतो ना समोरनं, की तिथे सारी सगळी सगळी शक्ती, सर्व पर्सनॅलिटी व्हेकल्सची शक्ती पणाला लागते, असा जो चॅलेंजिंग माणूस येतो त्याचा पहिले पाया पडावा. थँक्यू सो मच फॉर कमिंग इन माय लाईफ, टीचिंग मी लेसन सो लविंगली. इतकं सुंदर तू मला सामर्थ्य दिलंस,
की मी या सगळ्या हाणून पाडेन संकटांना. खरंच नेहमी त्या तुमच्या शत्रूला जळफळाट होऊन शिव्या घालून हे करून ते करून कधी करू नये. यांनी हे केलं त्याने ते केलं, थँक्यू सो मच म्हणायचं. कारण खरे तर मित्र तेच असतात, आपल्याला आपलं सामर्थ्य वाढवत असतात. कधी त्यांच्यात दोष नाही बघायचे. कारण जे स्वीट 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 असतं त्याच्यात काही मजा नसते. जे चॅलेंजेस देतात ते खरी मजा असते. तिथे खूप सामर्थ्य वाढतं वेगळ्या प्लेनवर आपलं. आणि म्हणून तसे हत्ती येतात आणि आपलं विद्येचं उद्यान नष्ट करतात. मदनाचा मद भेदिसी ग तूच, शमदमे साच गुरुदेवा. जय जय गुरुदेवा होसी अविकार, करीसी संहार त्रितापांचा. त्रिताप डंखावया धावे, कामरूपी सर्प तयाचा तू दर्प जिरविसी. भक्तांची या भक्ती प्रेमाचे मंदिर, तेथीचा सुंदर प्रदीप तू. जय जय गुरुदेवा अद्वितीय होसी, कळेना मायेसी रूप तुझे. जयाची अठाई अपार विरक्ती, तेची एक होती प्रिय तुझ. सारखं म्हणलंय विरक्ती. अपार विरक्ती म्हणजे भगवे कपडे घालणारे लोक नाही. आतून ना रमत नाही मन, ते विरक्त. विरक्ती कशी आतमध्ये हवी, बाहेर दिसणारी नसावी. बाहेर दिसेल ती तो शो होईल मग. पण बाहेर घातला, बाहेर विरक्ती धारण केली आणि आतमध्ये प्रापंचिक बसलेला असला दडून, तर त्या विरक्तीचा उपयोगच काय आहे? प्रपंचात राहून विरक्ती खरी महत्वाची. आणि म्हणून तो तसे विरक्त त्यांना अत्यंत प्रिय असतात. जे कमलपत्राप्रमाणे चिपकलेले नसतात सगळ्या चिखलाला अवतीभोवतीच्या, त्यांच्यापासून चिखलात असून एक कमळ अलिप्त असतं तसं. तशी विरक्ती अंतर्बाह्य. आवडीने होसी भक्तांच्या अधीन, भजावया स्थान तुची एक. जय जय गुरुदेवा कल्पतरु तुच, अकल्पित साच वस्तू दाता. अकल्पित वस्तू आपल्याला अंदाजही नाही आपल्यासाठी काय ठेवलंय. पण माणसं जातच नाहीत घ्यायला, वस्तू ठेवली ती ती दडलेलीच राहते. आय मी मायसेल्फचा मोठा तो बाहेरचा तो रोबोट दाखवला होता ना, ह्यूज असा भयंकर मोठा गडबंब करून जगत असतात आपले बावळटासारखे. कधी कधी खूप राग येतो मला. अकल्पित वस्तू, कल्पना नाही आपल्याला काय दिलंय, आपल्याला काय पाठवलंय, कोणाच्या हातनं पाठवलंय, कसं पाठवलंय, काही सांगू नाही, माहिती नाही. आपले इग्नोर करतात, करतच नाहीत, फोकसच नाही, लक्षातच घेत नाही, सिरियसनेस नाही. कल्पतरू असलेल्या गुरूंनी, ज्यांना नुसतं खाली बसून नुसतं विचार केला तरी कळतंय आणि लगेच हातात देत आहेत, असे गुरु. आणि मग म्हणायचं मी इतकं केलं आणि मला मिळतच नाही. अरे ते पाठवलं तर पाहिलं कुठे? काय म्हणतात माहितीये का की एक खूप डीपर टीचिंग आठवली मला एकदम ऑल ऑफ सडन. असं म्हणतात की सोल विस्पर, सोल विस्पर म्हणजे कुजबुजतो तो. हळूच विस्पर करणं म्हणजे काय? हळूच बारीक आवाजात कुजबुजणं. आत्मा आपल्याच कानात कुजबुजत असतो किंवा परमात्मा हळूच संदेश देऊन जातो. पण जोपर्यंत आपल्या इमोशनल मेंटल बॉडीमध्ये भयंकर थैमान चालू असतं, गोंधळ लाटा सुनामी आलेली असते सतत 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 जगताना, त्याच्यात ती हळूच दिलेली कुजबुजलेला विस्परिंग मेसेज कसा कळणार आपल्याला, जोपर्यंत आपण आतल्या त्या सुनामीला शांत नाही करत. तसंच गुरु हळूच पाठवतात आपल्याला गपचूप. आपण आपले धोपटत बसलेलो असतो माणसं. आणि शहाणपणा म्हणेन मी त्याला. स्वतःला खूप कळतंय असा शहाणपणा असतो तिथे. प्रचंड स्थिती आहे, काय बोलू मी. उफ. जय जय गुरुदेवा कल्पतरु तूच, अकल्पित साच वस्तुदाता. आत्मज्ञान वृक्ष बीज अंकुराया, होसी गुरुराया भूमी तुझ. आत्मज्ञान वृक्ष बीज अंकुराया.
होसी गुरुराया भूमी तूच, असो गुरुदेवा होसी निर्विशेष, वर्णावे विशेष काय आता. गुरु कसे गुरूंच्या भूमीवर म्हणजे त्यांच्या आत्मभूमीवर आत्मज्ञान वृक्षाचं बीज अंकुरतं आणि त्या वृक्षाची फळं आपण खात असतो. प्रचंड ज्ञान. नुसतं त्यांनी कटाक्ष जरी टाकला आपल्यावर दुरून, मी समोरचं बोलणारच नाही, कारण आपण लगेच म्हणून आमच्या समोर गुरु नाही आहेत असं म्हणू. माणसं म्हणतील सगळ्यांना नाही ना प्राप्त ते, सगळ्यांना नाही प्राप्त समोर. आत्ता सध्या या कलियुगात आत्ताच्या सद्यस्थितीत अगदी आजच्या डेटला अशी अवस्था आहे, फार कमी गुरु फिजिकल बॉडीमध्ये इथे अवेलेबल आहेत, फार कमी. आणि जे आहेत ते पण पैशांनी महाग आहेत खूप, आणि ते लिमिटेड ज्ञान देतात. हे आणखीन एक मोठा लिमिटेशन आहे तिथे. खूप कमी ज्ञान देतात आणि ते सुद्धा त्यांच्या आतल्या इनर सर्कलला ज्ञान मिळतं. हा आणखीन एक मोठा प्रॉब्लेम आहे. बाहेरच्या लोकांना कॉमन भाषणं आणि कॉमन ते सेशन्स मिळतात ऐकायला, ज्याच्यामध्ये काहीच नसतं, ते जस्ट फोलपट असल्यासारखी असतात. त्याच्यातही ज्ञान असतं, पण ते हिडन वर्ड मध्ये असतं आणि अगदी हिंट फॉर्म मध्ये असतं. पण त्याच्यासाठी खूप तयारीचा माणूस असेल तर त्याला मिळून जातं. पण सामान्य लोकांची जी अवस्था आहे की आता बिचारे त्यांना कोणी नाही आहे मार्गदर्शन करायला. कारण कुठलंही स्कूलमध्ये जा तिथे मोठा प्रपंच आहे उभा केलेला. मग ते काय लेवल 1 लेवल 2 लेवल 3 असं करत भलत्याच गोष्टीत माणूस फसून जातो. असं आहे नाही आता सध्या करंट आजच्या डेटला. पण भविष्यात ते येणार आहे. पुन्हा जुना टाइम परत येणार आहे की गुरूंची, आश्रम म्हणतो आपण तसं, तशी स्थिती भविष्यात काही वर्षांनंतर उपस्थित होणार आहे, बनणार आहे, होणार आहे. पण त्याच्यासाठी आत्ता जमीन तयार करायचं काम आहे. ती जमीन करणं खूप आवश्यक आहे. समाजाची जमीन तशी निर्माण करणं मोठं काम आहे. त्याच्यासाठी कॉन्शियसनेस बदलणं खूप आवश्यक आहे. ह्युमॅनिटीचा कॉन्शियसनेस, मनुष्य जातीचा कॉन्शियसनेस बदलणं खूप आवश्यक आहे. आणि ते काम आता सध्या मोठ्या स्केलवर सगळीकडे सुरू आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण आता गुरु नाही असं करण्यापेक्षा रिसेप्टिव्ह राहणं, फटाफट स्वतःवर काम करणं, फालतूच्या रोजच्या रुटीन मध्ये वेळ न घालवणं, ते होत राहणार आहे. ते काही कोणाचा कोण आला वरनं तरी ते थांबू नाही शकणार आहे आपलं जीवन. ते तर होत राहणार, जेवण खाणं रात्र सकाळ दुपार संध्याकाळ तेच होत राहणार आहे. आपण आपलं काम करून त्याच्यावर एनर्जी घालून हे काय आहे, कारण जोपर्यंत आपण त्या प्लेनवर आपण उतरणार नाही, प्रॉब्लेमला बघणार नाही, ते ते ग्रॉस नाही आहे. जे प्रॉब्लेम्स आहेत ते सटल प्लेनवर आहेत आणि ते ग्रास्प व्हायला आपल्याला आपलं डोकं खाजवावं लागणार आहे. आणि म्हणून एफर्ट टाकणं खूप आवश्यक आहे. हे सगळं ऐकायला छान वाटतं, कानाला मधुर वाटतं, पण ते सगळं सटल आहे, ते करायला अवघड जातं. कारण जडाचं शरीर घेऊन बसला, जडाची बुद्धी घेऊन बसलंय, जडाचं मशीन घेऊन बसलं, माइंड नावाचं. ते माइंड क्लीन होऊन त्याला सटल फॅक्टरीमध्ये इंधन त्याला मिळालं पाहिजे, सटल एनर्जीचं, सूक्ष्माचं. तेव्हा ते सूक्ष्म एनर्जीनं ते फटफट फटफट मशीन चालायला लागेल, माइंड नावाचं. आणि मग त्या हिडन गोष्टी अर्थ तेव्हा कळतील. जडाचे बुद्धीला घेऊन काय होणार आहे, काहीच नाही कळणार. छान आहे म्हणायचं आणि पुढे जायचं, मस्त वाटलं म्हणायचं आणि पुढे ते काय हे बगीच्यात बसलोय आपण, गार वारा हा छान वारा होता, असं नाहीये. आत्मज्ञान हे फार वेगळ्या लेवलचं आहे. आणि म्हणून आपल्याला रिसेप्टिव्ह राहणं, पटकन पडलेलं पावसाचा एक टिपका जरी पडला तरी तो ऍब्सॉर्ब झाला पाहिजे आपल्यामध्ये. आणि तशी भूमी गुरु रूपानच प्राप्त होते, ज्याच्यातनं ते फळं मिळतात आत्मज्ञानाची. असो गुरुदेवा होसी निर्विशेष, वर्णावे विशेष काय आता. नाना परिभाषा ऐशा वापरून करावे स्तवन तरी कैसे. विशेषणी ज्या विशेषावे तुते, दृश्य नव्हे ते रूप तुझे. कारण तो फॉर्मलेस आहे. गुरु हा फॉर्मलेस आहे. मगाशीच सांगितलं, गुरु हा फॉर्मलेस आहे. तो वेगळी वेगळी रूप धारण करून येतो.
ती आर्टिफिशियल रूप असतात. अक्षरशः अशी माणसं भेटतात की जी नंतर शोधून सापडत नाहीत. अशी माणसं जीवनात येऊन जातात. मेसेज देणं महत्वाचं असतं डिसिपलला, त्या विरक्ताला, जो टक लावून बसलाय गुरु आता पुढचा संदेश काय देतात मागची तयारी मी करून बसलोय. गुरुदेव पाठवा, ज्ञान पाठवा. मग कोणीतरी येऊन टपकन आपल्या झोळीत काहीतरी टाकून जातं, एखादा दाणा. परत तो सापडत नाही पक्षी, कोण टाकून गेला, कोण माणूस होता, कुठे सापडणार, त्याचा आतापता नाही लागत. कारण आर्टिफिशियल बॉडीज घेऊन येतात ते, पुन्हा भेटत नाहीत, शोधून सापडत नाहीत. असे असतात ते, कारण ते दृश्य स्वरूपात नाहीत, जडात नाहीत, सूक्ष्मात आहेत गुरु. अखंड आपल्या भोवती असतात. आपण म्हणणार गुरु नाही, ते बघत असतात. पण मग आपण म्हणू मग ते समोर का नाही आहेत, मग ते सांगत का नाही. मग त्यांनी सगळं स्पून फिडिंग केलं, आपल्याला चमच्यानी भरवलं, तर मग आपण आपल्या जडातनं सूक्ष्मात कधी जाणार. सगळं मिळतच राहिलं तर सोपं सोपं. डोकं चालवा, विचार करा, ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, वरचा अर्थ काय, आतला अर्थ काय, गर्भित अर्थ काय, गर्भातला, आत गर्भगृह, आतला जिथे प्रत्यक्ष परमात्मा बसलाय तिथला अर्थ काय, हे कोण खाजवणार डोकं आपलं. जर ते समोर येऊन चमच्यानी भरवत राहिले तर कॉन्शियसनेस चेंज नाही होणार आहे, जाणीव चेतना नाही सुधारणार आहे आपली. आणि म्हणून अदृश्य स्वरूपात ते राहतात आणि बघतात हा स्मार्ट आहे का, हा ओळखतोय का, समजतोय का, शिकतोय का, घेतोय का, का हा मला नकोय करून दरवाजा लावून टाकणार आहे. दरवाज्यावर आलेला तो कोण सेलर असतो तसं, त्याला आपण करतो नाही नाही आम्ही नाही चाहिए, बंद ठप, दरवाजा बंद. अरे पण तो काहीतरी घेऊन आला होता मेसेज, तो राहिला. असं होतं माणसांचं. काय करणार बिचारे, त्यांचे सगळ्यांचे गुरु, मग वाईट वाटत असेल त्यांना. विशेषणी ज्या ज्या विशेषावे तुते, दृश्य नव्हे ते ते रूप तुझे, जाणत असे हे मी म्हणून या मज, स्तवनाची लाज वाटे ऐश. परी स्वमर्यादा सोडीना सागर, बोल हा साचार तो वरीच. जोवरी तो साक्षात पूर्ण चंद्रोदय, न देखता होय नभा माझी. स्वये देई काय चंद्रम्या लागोनी, सोमगांत मणी अर्घ्यादिक. तोची तया लागी फोडोनी पाझर, हेही उपचार करवोनी. वसंताच्या संगे नेणो अकस्मात, कैसे पल्लवित होती वृक्ष, तेथे पल्लवित न भावे आपण, असे का स्वाधीन तयांच्या हे. रविकिरणांच्या संगे कमलिनी, लज्जा विसरोनी फुले जैसी, नातरी उदके स्पर्शिले लवण, तन्मय होऊन जायतेसे. तैसे तुझे होता श्री गुरु स्मरण, विसरे मी पण तेथ माझे. तृप्ती होता मग एका पाठी एक, ढेकर अनेक येती जैसे. तैसे मज केले तुवा गुरुदेवा, हरोनी आघवा हम भाव. स्तवनाच्या मिशे तुची माझ्या वाचे, लाविलेसी साचे वेड ऐसे. खरी गोष्ट आहे. एरवी मी पण माझे आठवून, करावे स्तवन जरी तुझे. तरी गुणासंगे तुझ गुणातीता, लेखिले सर्वथा ऐसे होय. तुझे गुणातीता गुण दाखवून, करावे वर्णन कैशा रीती. श्री गुरु स्वरूप तुझे एक रस, तेथे अवकाश गुणा कोटे. फोडोनिया मोती मग साधावे ते, प्रकार हा येथे तैसा होय. त्याहुनी ते होते अखंड स्वभावे, तैसेची ठेवावे हेची भले. तुझ माय बाप ऐसे संबोधून, करावे स्तवन जरी तुझे. तरी लेकरू या उपाधीचा दोष, घडे निर्विशेष तुझ्या रूपी. तुझ म्हणो स्वामी दासमी म्हणून, दासमी होवोन सोपाधिक पण, तरी येथे तरी तेथे यापरी सापेक्ष शब्द प्रयोजन. तुझे मोठेपण काय वर्णू, सर्वा अंतर्बाह्य व्यापक तू सम, ऐसा आत्मा राम म्हणू तुझ. तरी घालविले आतुनी बाहेर, तुझ मी साचार ऐसे होय. त्यांना सूक्ष्म अवस्थेत बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जरा आपण त्याला फॉर्म दिला, रूप दिलं, रंग दिला, आवाज असा, नजर अशी, असं म्हणलं की तो फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन जातात ते. आणि त्या
फॉर्मलेस एनर्जीला फॉर्मलेस सारखंच वाहणं ही एक उच्चातली उच्च स्थिती आहे. स्वतः फॉर्मलेस व्हावं लागतं तेव्हा त्यांचा फॉर्मलेसनेस कळतो आपल्याला. तोपर्यंत आपण फॉर्म मध्येच बघत असतो, कारण आपण तसेच असतो. म्हणतात ना, जसं आपण आहे तसं दिसतं. जसा माणूस असतो त्याला तसेच सगळे दिसतात. आपण असं बोलताना पण म्हणतो, जसा तू आहेस तसं तुला दुनिया दिसते आहे. हे आपलं मटेरियल लाईफ मधलं जे सेंटेन्स आहे ते स्पिरिच्युअल फील्ड मध्ये पण अप्लाय होतं. आपण जसे असतो ना तसाच गुरु वाटतो आपल्याला. आपण बदमाश असू तर आपल्याला आपले गुरु पण बदमाश, अशी लोक आहेत जे गुरूंना नावं ठेवतात, गुरूंना दोष लावतात, गुरूंमध्ये दोष पाहतात. गुरु ही शक्ती आहे, व्यक्ती नाहीये. त्यामुळे सर्व गुरु सर्व शक्ती स्वरूप आहेत. तर त्यामुळे जसं आपण असणार तसं दिसणार. आणि म्हणून मगाशीच म्हणलं की एक स्कूलचे दुसऱ्या टीचरला नावं ठेवतात. एक स्पिरिच्युअल स्कूलचे स्टुडंट दुसऱ्या स्पिरिच्युअल स्कूलच्या गुरुला टीचरला नावं ठेवतात. कारण तिथे ते तसे आहेत म्हणून त्यांना तो दुसरा माणूसही तसाच दिसतो. पण ते गुरुतत्व आहे, ते त्या गुरुतत्व माहितीये का कसं इतकं मस्त आहे. गुरुतत्व त्याच्या डिसिपल साठी कुठेही कोणाच्यातही शिरतं आणि काम करतं. जसा वारा आपल्या घरात शिरतो ना, बाहेरनं वाहत असतो. ज्यांच्या ज्यांच्या खिडक्या उघड्या तिथे आत शिरतो. ज्यांचे दरवाजे बंद तिथे वारा नाही जात आतमध्ये. तसं जसं जसं आपण जो जो माणूस तयार आहे त्याच्या समोरच्या व्यक्तीत गुरुतत्व घुसतं. त्याला हवा देतं, समोरच्याला थंडावा देतं, काय द्यायचं ते देतं आणि निघून जातं. आणि म्हणून गुरुतत्व इतकं मॅजिकली काम करतं. आणि म्हणून आपण त्या व्यक्तीच्या व्हेइकलला युजलेस नाही म्हणू शकत, कारण ते त्यातनं घुसून काम केलं त्यांनी. त्यामुळे ते मटेरियल व्हेइकल आहे ते कामाचं आहे. त्यालाही रिस्पेक्ट देणं आवश्यक आहे. जसं ते चिंधीचं उदाहरण आहे की चिंधी बेकार नाहीये, ज्यानं हिरा सांभाळून ठेवला अनेक वर्ष. हे सगळं मॅजिकल आहे. हे सगळं खूप वेगळ्या गोष्टी प्लेनवर घडत असतात या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून फक्त अखंड आपण नजर आपली शोधत राहणं, पाहत राहणं की आता मला माझे गुरु काय देत आहेत हे बघणं. त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपला अभ्यासाचा सिलेबस फटाफट पूर्ण करणं. आम्ही म्हणू वेळ नाही आमच्याकडे, प्रपंचाचा गाडा ओढायचा आहे, ढकलायचा आहे, पुढे न्यायचा आहे, मागे न्यायचा आहे, लोकांना पुढे मागे न्यायचंय, मुलांना वाढवायचंय, नोकरी करायची, पैसा कमवायचा आहे, मोठं व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय, म्हातारं व्हायचंय, तरुण व्हायचंय, ह्याच्यातच आपण बिझी आहे. ते तर होणार आहे आपोआप. आपण आपलं सगळं लक्ष माणसाचं, आपण म्हणजे माणूस, आपण म्हणजे तुम्ही नाही, मी नाही, आपण म्हणजे कॉमन मॅन, ह्युमन, त्याच्यामध्ये बिझी आहे. प्रपंचाच्या गोष्टी करण्यामध्ये सकाळचा स्वयंपाक, रात्रीचा स्वयंपाक, नाश्ता राहिला, चहा राहिला, पाणी राहिलं, पाहुणे आले, ह्याच्यातच एनर्जी सगळी वेस्ट होऊन राहिली. गुरु काय संदेश पाठवतायत, मग ते पाहुण्यातनं पण काहीतरी मग पाठवतील. जर तुम्ही इतके रिसेप्टिव्ह असता, डोळे लावून बसलेला असता, तेव्हा गुरु आलेल्या पाहुण्याच्या हातनं पण एखादा मिठाईचा हे पाठवू शकतो, साखर फुटाणा. पण तेवढ्या आस लावून, इतका ध्यास, पॅशन, काही म्हणा त्याला, काही शब्द द्या आता काय, त्यांच्याकडे लक्ष पाहिजे, ध्यास पाहिजे. बापरे, मी तर पाहते आजकाल स्पिरिच्युअलिटी असं म्हणलं की लोक पळतात. एखादं काहीतरी जनावर बघितल्यासारखं, वाईल्ड अॅनिमल बघितल्यासारखं, लिटरली ही अवस्था आहे सध्या. एखादं भयंकर वाईल्ड अॅनिमल आल्यासारखं स्पिरिच्युअलिटी या शब्दाला लोक घाबरतात. म्हणजे हसायला येतं. खरं तर स्पिरिच्युअलिटी इज अ वे ऑफ लाईफ. जगायचं कसं हे शिकवतं. पण लोक त्या सिलेबसला सोडून जगायचंय त्यांना. असं. आज मी एक न्यूज वाचली, पाहिली पाहिली वाचली नाही, की परदेशामध्ये एका बाईनं काहीतरी अशी एक ते हे बनवलंय, बघितली असेल तुम्ही पण न्यूज ती. एका चॅनलवर आली, ती न्यूज चॅनलवर. असं ते बोट सारखं एक माणसाने झोपेल एवढंच कॅबिनेट अशी बनवली आहे. इच्छा मरण, कोणी जाऊन त्याच्यात झोपायचं. ते ऑक्सिजन मायनस करतं
आणि नायट्रोजन वाढवतं. पेटीतला बटन आहे तिथे. मला मरायचंय असं म्हणलं, असं अशी इच्छा असेल तर ते बटन दाबायचं. असं एक पेटी बनवलेली आहे मस्तपैकी परदेशामध्ये. काही देशांमध्ये म्हणे, त्या न्यूज मध्ये मी ऐकलं, काही देशांमध्ये इच्छामरण अलाउड आहे. तर तेथे ती कोणीतरी स्वित्झर्लंडचं नाव होतं त्या न्यूज मध्ये. तर ती बाई स्वित्झर्लंडची होती का बाई US ची होती आणि स्वित्झर्लंड मध्ये मेली आहे नाही मला कळलं. मी फक्त महत्वाचं बघितलं की म्हणलं अरे बापरे, आता मशिनरी मरायला पण हेल्प करून राहिली. लोक त्या पेटीत बसतील, झोपतील, नायट्रोजन नको, नायट्रोजनचं बटन दाबतील, नायट्रोजन हळूहळू वाढेल, ऑक्सिजन कमी होईल, सेन्स जातो सगळ्या बॉडीचा, त्या डेड होत जातं एक 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 एक, आणि असं म्हणे शांत मरण येतं म्हणे. म्हणजे माणसांनी कुठे कुठे डोकं लावावं. जी इथे इथे लावायला पाहिजे तिथे नाही लावत आहे, स्पिरिच्युअलिटी मध्ये. आणि तिथे मात्र लागून राहिलं. आणि खरं तर ते सांगितलंच आहे की इतकी टेक्नॉलॉजी वाढवतील माणसं, इतकी वाढवतील की ती मशिनरीच माणसांना बिलकुल हे करून टाकतील, असं भविष्य वर्तवलेलं आहे ग्रंथांमधनं. की इतका माणूस प्रगल्भ आणि इतकी टेक्नॉलॉजी वाढवेल की शेवटी ते रोबोटच आपला जीव घेतील. हे ऍक्च्युली सांगितलेलं आहे ग्रंथांमधनं, आणि खरंच बघायला मिळतंय ते प्रत्यक्ष. गंमत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय, तर आज 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 न्यूजपेपरला तेही वाचलं की लिखाण करू शकतं. तर ते काही काही लोक सांगून राहिले, अहो नाही, रायटर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या पद्धतीनं नाही लिहिणार. पण आपण वाढवतोय, त्याच्यावर काम करतोय, टेक्नॉलॉजीला इतकं वाढवतोय की ती शेवटी माणसांनाच म्हणे तुमची गरज नाही आता. आणि माणसं मारायला आपण ते इंग्लिश मूव्हीज बघतो ना, ते तिकडे चाललोय आपण आता. आणि आपला भारतातले माणसं आपलं वरचं हे विकून त्याच्या मागे चालले, इंग्लिश टेक्नॉलॉजीच्या मागे. खरंच विचित्र आहे हे सगळं, भयंकर आहे म्हणजे. घाबरायला होतं वृत्ती माणसाची, थॉट प्रोसेस बघून की कसं कसं होणार आहे यांचं. मरायची पेटी बनवली आहे, कमाल आहे. त्याच्यात एक बाई मेली आता, आणि त्यामुळे ते बऱ्याच लोकांना अरेस्ट केलं, अशी काहीतरी ती न्यूज होती. पण मला धक्का बसला बघून ते. असं तर सुसाईड करतात, मग आपण आता सुसाइडल टेंडन्सी पाहतो, मागे मी सांगितलं होतं. आणि सुसाईड करणं म्हणजे मी सांगितलं, मी ऍक्च्युली वाचलं होतं एका पुस्तकामध्ये, जे व्हॅलिड इन्फॉर्मेशन वालं होतं, की जेव्हा आपण आपल्या निर्णयाने, आपल्या लिमिटेड अंडरस्टँडिंगने आपलं जीवन संपवतो. लिमिटेड अंडरस्टँडिंग म्हणजे आपल्या अकलेनी, आपल्याला जेवढी आहे तेवढ्या अकलेच्या आधारावर मनुष्य जेव्हा स्वतःचं जीवन संपवतो, तेव्हा त्यांनी बिफोर टाइम प्लॅनच्या अकॉर्डिंग न जाता बिफोर टाइम प्लॅन ऍक्टिव्हेट केलेला असतो मृत्यूचा. तर त्यांनी मृत्यू झाल्यानंतर माणसाचे गार्डियन एंजल्स तिथे पोहोचतात, त्याला अगदी सॉफ्टली ट्रान्झिशन करवण्यासाठी एका वर्ल्ड मधनं दुसऱ्या वर्ल्ड मध्ये, फिजिकल प्लेनवरनं ऍस्ट्रल मध्ये, आणि त्याच्या पुढे टुवर्ड्स जर्नी घेऊन जाताना त्याला धक्का बसतो, नाही तर सडन डेथ असेल तर. तर काही लोक अगदीच प्रपंचात गुरफटलेले आणि बरबटलेले असतात, त्यांना शॉक बसतो, बापरे मी शरीरात नाही, आणि तो ते बघत सगळं असतात वरनं, बॉडीच्या वर बसून सगळं बघत असतात, हा रडतोय तो रडतोय, अरे रडतात का हे त्याला कळत नाही त्या सोलला, त्याला शॉक बसतो. तर तो शॉक बसू नये म्हणून गार्डियन एंजल्स इमिजिएट पाठवल्या जातात, ज्याचा मृत्यूचा टाइम असतो. आणि ते काय ते यमाचे दूत म्हणा, अमक्याचे दूत म्हणा, जसं पुण्य पाप काय असेल त्यांचे दूत येतात. तर ते ते येतात आणि गार्डियन एंजल्स येतात सोलच्या, ज्याच्या पहिल्या जन्मापासून सोबत असतात. तर ते येतात आणि मग ते हळूहळू हळू सॉफ्टली त्याला समजावून समजावून पुढच्या जर्नीला घेऊन जातात. तर तिथे ते सोपं जातं त्या अंडरस्टँडिंगला ऍक्सेप्ट करायला मृत्यूच्या. पण जेव्हा सडन डेथ होते, आत्महत्या म्हणतो आपण त्याला, सुसाईड, तर त्याच्यामध्ये तर त्यांनी तो करून मोकळा होतो आणि मग बसतो ओरडत तिथेच. कारण ते गार्डियन एंजल काय त्यांच्या प्रोग्राम मध्ये नसतं ना की आपल्याला जायचंय. मग ते येत नाहीत. जसं माणसांची चुकामुक होते ना, आपण म्हणतो अरे तुम्ही कळवलं नाही, तुम्ही आज येणार आहे, आम्हाला वाटलं 8 दिवसांनी येणार आहे म्हणून आम्ही स्टेशनला घ्यायला नाही आलो, तसं होतं त्याचं. तो जो सुसायडल वाला माणूस आहे त्याचं असं होतं. मग काय होतं,
की त्याचा जर 5 वर्षांनी असेल रिअल डेथ लिहून आणलेली आहे श्वासांची काउंटिंग, तर त्याचे गार्डियन एंजल्स 5 वर्षांनी ती जी तारीख असेल त्या दिवशी येऊन उभे राहतील. त्याच्या आधीच 5 वर्ष तो मेला आहे लिमिटेड बिहेवियरनी, तर त्यामुळे त्याला 5 वर्ष भटकत राहावं लागतं आणि मग ती भूत असतात, त्याला आपण घाबरतो माणसं. आत्मे फिरतात, आत्मे शिरतात, ते जे सगळं आहे ती अशी भटकणारी लोक ज्यांनी सडन डेथला कवटाळलेला आहे आणि त्यांचे गार्डियन एंजल्स आलेले नाहीत त्यांना घेऊन जायला. जेव्हा वेळ येते तेव्हा ते येतात आणि घेऊन जातात मग. पण तोपर्यंत तो आत्मा भटकत राहतो. आणि म्हणून असा आतताईपणा करायचा नाही, वेड्यासारखं काहीतरी. पण तो त्याला काही करू नाही शकत, तो त्या सोलचा सगळा अ, अज्ञानाचा इग्नोरन्सचा पार्ट आहे. त्याला आपण कोणीच काही थांबवू नाही शकत. न समजणारे, न वर्ण, न खालनं, कुठल्याच प्लेनवरची लोक अशा माणसाची ऍक्टिव्हिटीज थांबवू नाही शकत, कारण तिथे फ्री विल दिलेला आहे. हा एक मोठा ड्रॉबॅक आहे, फ्री विल आहे आपल्याकडे. फ्री विलचा बेनिफिट खूप होतो, पण फ्री विलने नुकसानही खूप लोक करून घेतात. आपलं बटन दाबत राहतात, मला नको, मला नको, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे करत फ्री व्हीलचं बटन वापरत राहतात. हातात असतं त्यांच्या ते. असं सगळं लाईफचं सिक्रेट आहे. हे कुठे लिहिलेलं सापडणार नाही, पण फ्री विल बद्दल आपल्या ग्रंथांमधनं आहे. आणि मी हे जे सांगितलं हे आता मला आठवत नाही, मी बऱ्याच महिन्यांपूर्वी हे वाचलं होतं. आता रेफरन्स नाही आठवून राहिला कुठे वाचलं होतं. तर हे सगळं असं आहे. म्हणून यथार्थ होईलच तवन, ऐसे विशेषण जगी कोठे. घालीसीना अंगी श्री गुरु भूषण, भूषण साच मौना विण तुझे काही. बाय द वे अजून एक गोष्ट, हा, आता मी त्या दिवशी सांगितलं होतं, मी हे सांगितले हाफ स्टोरी सांगितली आहे, आता पुढची रिअल स्टोरी सेम टू सेम निघाली ती पण सांगते आज. मागच्या वेळेला मी कुठल्या तरी सेशनला आपल्या ह्या अभंग ज्ञानेश्वरीच्या काहीतरी बोलताना मला रेफरन्स नाही आठवत, पण मी सांगितलं होतं एक हिलिंग केस बद्दल, जी अगदी लेटेस्ट माझी लास्ट हिलिंग केस आहे आता रिसेंटली केलेली 3 महिन्यापूर्वीची. मैत्रिणीची आई, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तिची हिलिंग करवते. लंग्स 80% डॅमेज होत्या, सिरियस होती आई, सारखी हॉस्पिटलाइज होत होती मैत्रिणीची आई, आणि तिची हिलिंग तिने मला दिली होती. पण त्या हिलिंगच्या प्रोसेसमध्ये जवळजवळ 3-4 महिने त्यांची हिलिंग झाली टोटलमध्ये. तर त्या रिस्पॉन्स देत होत्या खूप चांगल्या. आणि म्हणून ती कंटिन्यू करत जात होती, जसं जसं रिस्पॉन्स होत होता बरी होत होती, सिरियस होता होता वाचत होती. पण एका सर्टन टाइम स्टेज सिच्युएशनला येऊन ना माझ्या लक्षात आलं की ही काहीतरी वेगळं काही सेन्स झाल्या गोष्टी. त्या मी माझ्या सेशनमध्ये मी सांगितल्या होत्या की मला असं सेन्स झालं की आता तो सोल शरीर सोडायच्या इच्छेमध्ये आहे. म्हणजे बेसिकली त्याला सफरिंग होत आहे खूप जास्त, नळ्या लावणं, हॉस्पिटलला ऍडमिट होणं, बेड रिडन राहणं, उठता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही, वाईट अवस्थेत होती. तर त्यामुळे सोलला आलाय कंटाळा, त्याला सोडायचा आहे. मला त्याची एनर्जी काहीही लागून नाही राहिली. क्लिअर मेसेज होता की ह्यांना आता नाही जगायचं किंवा जे काय असेल ते. पण आणि फिजिकल प्लेनवर ते कसं दिसत होतं, रिफ्लेक्ट होत होतं की शेवटची जी आठवड्याभराची हिलिंग केली तर त्यांच्या हेल्थमध्ये काहीच चेंजेस झाले नाहीत. गुड गुड इम्प्रुव्हमेंट काही नाही झाली. तर मैत्रिणीला मी विचारलं, मला काही गोष्टी सेन्स होत आहेत, तू तिकडे सांग काय सिच्युएशन आहे. ती म्हणाली की नाही, काहीच फरक नाही जाणवत आहे. मग मात्र माझ्या लक्षात आलं की मला वाटतंय तसंच आहे. तर मी तिला हिंट दिली, मी क्लिअर सांगितलं, पेशंटना जनरली मी सांगून टाकते, म्हणजे जवळच्या माणसाला, की कोणाला तरी एकाला आयडिया द्यावी लागते कधी कधी. तर त्याप्रमाणे मी तिला दिलं की कदाचित यांचा टाइम आलेला आहे, सो बी प्रिपेअर्ड. आणि पण मला असं चांगलं जाणवलं की ह्यांना कुणीतरी थांबवत आहे, ह्यांना कुणीतरी जाऊ नाही देते, शरीर सोडू नाही देते, कोणीतरी घट्ट धरून ठेवलेलं आहे. तर मी तिला म्हणलं कोणीतरी तुमच्या फॅमिलीतल्या व्यक्तीनं ही जाऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे किंवा इच्छा करताय. तर म्हणलं मोस्ट प्रोबेबली
तुझे फादर असावेत असं मला स्ट्रॉंगली वाटतंय, की तुझे वडील काही आईला सोडत नाहीयेत. तिचा मृत्यू होऊ नये म्हणून ते प्रयत्न करतायत. तर ती म्हणाली, हो सकता है म्हणे असं. हिंदी बोलणारी व्यक्ती, हो सकता है. मग मी म्हणलं ताबडतोब त्यांचं काउन्सिलिंग कर. तर तेव्हा तिला मी सांगितलं आणि मग मी थांबवली हिलिंग, कारण मी तिला म्हणलंय बघ, पैसे वाया घालवण्यात काही मतलब नाहीये. हिलिंगचा इम्पॅक्ट नाही दिसून राहिला आणि काही उपयोग नाहीये, तर आपण इथे थांबू. त्यातून तुला इमर्जन्सी लागली तर मी ऑल द टाइम आहेच आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तू कधी कळवू शकतेस सिव्हिअर काही असेल सिच्युएशन तर. पण आता त्यांना त्या काही रिसीव्ह नाही करत आहेत, त्यामुळे आपण इथे थांबवू. त्याप्रमाणे आम्ही हिलिंग 3 महिन्यापूर्वी थांबवली, जून मध्ये, 15 जूनच्या आसपास. आणि आत्ता मागच्या आठवड्यात तिचा मला मेसेज आला. मेसेज आला तर हाय म्हणून आधी आलं, तर मला लक्षात आलं की मला एकदम आठवलं, म्हणलं अरे बापरे हिची आई. तर मग मी विचारणार तेवढ्यातच तिचं आलं की मम्मा इज नो मोर. तर त्याबरोबर मी फोन लावला. तर म्हणाली खूप सफरिंग झालं, खूप व्हेंटिलेटरवर गेली, बेशुद्ध होती, मग परत परत सजीव झाली, परत घरी आली. म्हणलं बापरे असं उलट पलट कसं काय म्हणलं. म्हणलं एवढं कसं काय, जा ये असं इतकं, म्हणजे लास्ट स्टेजला पण आणखीन जाऊन पुढे ब्रेन काय डेड झाला, मग परत ऑन झाला, गॉड न्यूज काय. म्हणजे ती शेवटी म्हणाली की माझी आई अक्षरशः म्हणाली घरी घेऊन चला, आता मला सहन नाही होऊन राहिलं, मला हॉस्पिटलमध्ये नका ठेवू. व्हेंटिलेटरवर गेल्यानंतर त्यांना फूड पाईप लावला होता इथे थ्रोटच्या इथनं, त्यामुळे तर मग काय खतमच, म्हणजे सगळं ते खरं तर शरीराचं काही राहत नाही. तर घरी आणल्यानंतर तिला मी म्हणलं ग, म्हणलं काय, मी तुला सांगितलं होतं म्हणलं काहीतरी मागे. म्हणे मॅम तेच सांगायला तुम्हाला फोन केला की तुम्ही म्हणलात ते अगदी सत्य झालं. माझ्या वडिलांनी थांबवलेलं होतं म्हणे, जाऊ देत नव्हते आईला, नाही ती बरी होऊन घरी आली पाहिजे. पूजा घालत होते म्हणे घरी, आणि ती बरी व्हायला पाहिजे म्हणून, बरी व्हायला पाहिजे, बरी व्हायला पाहिजे, बरी व्हायला पाहिजे. तर म्हणे आम्हाला तर बघूनच कळलं की हे पूजा पूजा करतायत, म्हणजे हेच काहीतरी गोंधळ होऊन राहिला असाच. आणि त्याच्यानंतर म्हणे शेवटी ती गेली काही 1 आठवड्यापूर्वी, म्हणजे आता जस्ट त्यांचे डेज पूर्ण होत आहेत, 10 दिवसापूर्वी गेल्या. ती म्हणाली की गेल्यानंतर आई, मदरची डेथ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वडील बोलले, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुलीला, की मी त्या कंटाळून शेवटी परमात्म्याला म्हणलं अगर उसको नहीं रखना है तो फिर तुम्हारे पास ले जाओ, अब सहन नहीं हो रहा है, असं ते म्हंटले. चक्क ती हे सगळं सांगत होती, मी खरी गोष्ट तुम्हाला सांगते. असं म्हणे मी आदल्या दिवशी, म्हणून ते आणखीन नर्वस होऊन आतून तुटून ते मुलीला सांगत होते की असं मी बोललो आणि मी बोलल्यामुळे ती लगेच गेली. असं तो मनुष्य मानून राहिला, पण हे तिला बघायला मिळालं की आदल्या दिवशी संध्याकाळच्या आसपास त्यांनी काहीतरी म्हटलं आणि रात्री 2:30ला तिची आई गेली. जे इतकं बॅडली माणसं एकमेकांना गुंतवून ठेवतात. मी मुद्दामून सांगते हे सगळं, मुद्दामून सांगते. म्हणजे काय ते माया मोह आणि जकडून आपण दुसऱ्यांना, अरे जे नातं आहे ते या चमडी पुरतं आहे, या कातडी पुरतं आहे. या कातडीतनं एक कातड जन्माला आलं ते मूल असतं आपलं, आणि एका कातड्याचं दुसऱ्याशी लग्न होतं तर नवरा बायकोन हे असतं, नातेवाईक असतं. इतकं काय त्या चादरीमध्ये इतकं लपेटून गुरफटून बसायचं, तुझं माझं करत. मला अक्षरशः इतकं वाईट वाटलं. बिचाऱ्या त्या 3 महिने इतकं भयंकर सफरिंग झालं त्या बाईंचं. का तर नवऱ्याला सोडवत नाही, बायको गेली तर कसं होईल. सेम उदाहरण मी माझ्या अजून एका मैत्रिणीच्या, उलटी केस होती तिथे. तिथे वडील सिरियस होते अनंत महिने, जवळजवळ मोर दॅन 2-3 इयर्स, आणखीन जास्त बेड रिडन होते, बायको सोडत नव्हती. कसं व्हायचं माणसाचं. या माया मोहात, पाशात आणि घाणेरड्या वासनांमध्ये माणसं अडकू नये. अडकू नका, म्हणजे फार घाण आहे आणि वाईट आहे. आणि मग काय होतं माहितीये का, तो ज्याला आता, हा हे झालं, ही अर्धी स्टोरी. आता तिचा माझ्याकडे फोन आला म्हणजे त्याच्या पुढची आणखीन हाफ स्टोरी तिच्या आईचं बिचारीचं संपलं नाही. त्यांचं
दोन मुलातला धाकटा मुलगा आई गेली कळल्या क्षणी त्यानं शरीर टाकलं. शरीर टाकलं म्हणजे त्याचं बीपीच शूट झालं आणि तोच त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करावा लागला. तो आखे उघडेना, डोळे उघडेना त्याचे. आणि कसा बसा त्याला ट्रीटमेंट देऊन घरी आणला तर तो रडत बसला. मी तिला म्हणलं ताबडतोब आईला सोडा, नाहीतर काय होईल त्याचे परिणाम मी सांगितले. म्हणलं तुम्ही जर त्यांना सोडलं नाहीत तर आपल्याला बघायला मिळतं पुढे जाऊन की नोकरी टिकत नाहीये, पैसा येत नाहीये, मुलांचं शिक्षण होत नाहीये, घरात अडचणी येत आहेत. मग आपण जातो शहाणी माणसं ज्योतिषांकडे. ज्योतिषी सांगतात तुमची आई, तुमचे वडील, तुमची आत्या, तुमचा काका, तुझा मामा, त्यांनी त्यांच्यामुळे. मग आपण दात ओठ खाणार आणि त्यांना शिव्या देणार. अच्छा, ह्यांच्यामुळे आमची ग्रोथ होत नाहीये का? अरे बाबांनो, त्यांना सोडा ना. कोणी जर धरून ठेवलं पाय, आपलं तंगडं धरून ठेवलं तर आपण काय करणार आहे त्याला? प्रेमाने कुरवाळणार आहे का त्याला त्रास देऊन झिडकारून दूर करणार आहे? मी तिला मग परत समजावलं, म्हणलं हे पुढे होतं की तुमचं लाईफ मध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. का तर तुम्ही सोडलेलं नाही, रिलीज नाही केलं आनंदानी, प्रेमानी, ब्लेसिंग देऊन, तडफडून नाही. तिला म्हणलं तुझ्या दोन्ही भावांना, वडिलांना प्लीज सांग, नसेल समजत तर माझ्याशी बोलायला दे. म्हणलं जशी आई एक 2-4 मिनिटं पोरग कमरेला विळखा घालून बसला, आई कौतुक करते, ओरे माझ्या सोनुल्या फोनुल्या, हे देते ते देते. एक 10-15 मिनिटं झाली की ती आई इरिटेट होते, सोडतो की नाही मला, का दोन रपाटे मारू. कळतंय? दिस इज नॅचरल रिॲक्शन. हे सेम उदाहरण मी तिला दिलं. म्हणलं जर जोपर्यंत गोडी गुलाबीत असतं तोपर्यंत ते ते बंधन, ते धरलेलं सुखाचं वाटतं. पण ज्या क्षणाला तुम्ही पीडा देताय, अननेसेसरीली कॅप्चर करून ठेवताय, अननेसेसरीली धरून ठेवताय, ओढून ठेवताय, जकडून ठेवताय, त्या क्षणाला तो सोल संतापतो आणि मग तो उलटे रिझल्ट द्यायला लागतो तुम्हाला. म्हणलं लवकर सोडा तर ब्लेसिंग्स मिळतील. नाही सोडलत ना तर काही खरं नाही मग. कारण ऑलरेडी त्यांना सफरिंग दिलेलं आहे तुम्ही. प्लीज रिलीज करा आणि प्रेमानं करा तर तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतील. कारण खूप सुंदर तिन्ही मुलांनी सेवा केलेली आहे त्यांची. त्यामुळे अक्षरशः भरभरून त्यांना आशीर्वाद देईल त्यांची आई. पण सोडलं तर. माझा हा मुलगा लाडका, ती हे जवळचं दूरचं अमकं ढमकं, हे सगळं ना, ते सगळ्याचा काही अर्थ नाहीये. शुद्ध मूर्खपणा आहे. चाहे ते कोणी आपले कसेही असू देत, आपले लाडके असू दे, दोडके असू दे, जवळचे असू दे, दूरचे असू दे, सर्व समान हे पाहिजे, नियम पाहिजे. जसं आपण म्हणतो ना परमात्मा सगळ्यांना समान का नाही देत, तिथे का आपण अपेक्षा करतो सगळ्यांना समान खाऊ मिळावा म्हणून? मग आपण समान प्रेम आणि समान नियम आणि समान हे मुलांमध्ये लावतो का? नाही. मग तसे रिझल्ट मिळणार. आत्म्याच्या भूमिकेत बघितल्यावर हे सगळे जमिनीवरचे रूल ना काहीही लागत नाहीत. शुद्ध खुद्द मूर्खपणा आहे सगळा. त्यामुळे वेळेत जाग व्हा. जन्म घेतला, आनंद द्या, आनंद जवळ करा, आनंद जोपासा. वाईट आठवणींना तिलांजली द्या, समर्पण करा, गंगेमध्ये वाहून द्या, त्यांना बाळगू नका, रिलीज करा, आनंद घेऊन वर जा आणि आनंद द्या. जिथे बंधन आलं, जकडणं आलं, दुःख आलं, त्रास आले, शिव्याशाप आले, तिथे काही चांगलं होणार नाही, एवढं निश्चित. राहणे जे स्वस्थ, अहंता सांडोन, तेची सन्निधान तुझे नित्य. भुलोनिया मोहे कोणी वेडा पिसा, बडबडे जैसा हवे देते. तैसे माझ्या मुखे झाले जे स्तवन, करावे सहन माऊली तू. आता निरूपणी प्रकटो गीतार्थ, आशीर्वादे येथ आपुलिया. तेणे संतांची या सभे माझी बोल, माझे पावतील मान्यतेस. तव ते बोलती श्री गुरु निवृत्ती, कागा ही विनंती वारंवार. वारंवार काय घासावा परीस, हेमत्व लोहास आणावया. तव ज्ञानदेव म्हणे कृपावंत, चित्त द्यावे आता ग्रंथांसी या. अहो गीता रूप रत्न मंदिराचा, कळस चिसाचा अध्याय हा. कळसावर चाललोय आता आपण. टॉप 1.
हायेस्ट लेवलचा लास्ट चॅप्टर आहे हा, मोक्ष संन्यास योग. देखा अर्थरूप चिंतामणी युक्त जो का दाखवीत सर्व गीता, जरी जाता येता पडला दृष्टीस दुरोनी कळस देवळाचा. तरी देवाचीच भेट झाली साच, मानिती ऐसेच लोकी जैसे. येथेही तैसाच जाणावा प्रकार, सर्व गीता सार अध्याय हा. एकची अध्याय पाहता हा नीट, सर्व दिसे स्पष्ट गीता शास्त्र. म्हणून अध्याय हाची 18वा, कळस बरवा बोलू ऐसे. कळस हा ऐसा गीता प्रासादाचा, उभारला साचा व्यास देवे. मंदिर संपूर्ण झाले उभारून, दाखवी ही खूण कळस तो. तैसी गीता येथ तैसी गीता येथ जाहली समाप्त, ऐसे दाखवित अध्याय हा. देखा व्यासदेव थोर कलाकार, सर्वथा चतुर प्रज्ञावंत. तेणे वेदरूपी रत्नांचा पर्वत, प्रज्ञाबळे थेट चढोनिया. उपनिषदार्थ माळभूमी भली, खणोनी काढिली कौशल्याने. तेथे धर्म अर्थ आणि कामरूप, धोंडे जे अमूप आढळले. घेऊनी ते महाभारताचा तट, उभारिला नीट सभोवती. माझी आत्मज्ञान रूपी अखंडैक, साधोनी बैठक चिरेयाची. त्यांनी लिहिलाय ना, व्यासांनी महाभारत लिहिलंय, त्यामुळे त्याच्यामध्ये हा गीतेचा हे आला. कारण अख्ख्या महाभारतात अदरवाईज गीता ह्याला तर सांगितली कृष्णाला, पण ती माणसापर्यंत कशी पोहोचणार, तर ती ग्रंथात ना आली. तेणे वेदरूपी रत्नांचा पर्वत, प्रज्ञाबळे थेट चढवून या. उपनिषदार्थ माळभूमी भली, खणोनी काढली कौशल्याने. तेथे धर्म अर्थ आणि कामरूप, धोंडे जे अमूप आढळले. धर्म अर्थ आणि काम रूप, मोक्ष नाही आहे. धर्म अर्थ काम रूपाचे धोंडे घेऊन ते महाभारताचा तट, उभारिला नीट सभोवती. माझी आत्मज्ञान रूपी अखंडैक, साधोनी बैठक चिरेयाची. श्रीहरी पार्थाच्या संवादाचे भले, चातुर्ये रचिले मंदिर हे. सर्व शास्त्रार्थाचे घालोनी भरण, ओळंबा लावून वैराग्याचा. मोक्ष स्वरूपाचा साधिला आकार, मांडणी सुंदर करून या. आरंभापासून भूमी चोखाळून, रचना साधून यथायोग्य. ह्यापरी अध्याय 15 पर्यंत आले पुरे होत मंदिर हे. वरी 16वा जो अध्याय सुंदर, होय तो आकार घुमटाचा. त्याही वरी जो का सप्तदशाध्याय, बैठकती होय कळसाची. सप्तदशाध्याय आपला हा होता ना, 3 श्रद्धात्रय विभाग योग. त्याच्यामध्ये त्यांनी यज्ञ तप दान, तो कळस हे आहे, कळसाचा बेस आहे खालचा. वरी स्वभावे हा मांडीला कळस. देखा अष्टादश अध्यायाचा, मग गीताकार व्यासाचे निशाण, राहे फडकोन त्याही वरी. म्हणून चढती वाढती भूमिका, आकारली जी का पूर्वाध्यायी. तिये लागी येथ संपूर्णता येत, ऐसे दाखवित अध्याय हा. कळसाच्या योगे येई स्पष्टतेसी, संपूर्णता जैसी मंदिराची. तैसा हा अध्याय दाखवी साचार, गीतेचे मंदिर संपूर्णत्वे. असो ऐसे थोर गीतेचे मंदिर, रचोनी चतुर व्यास देवे. नाना परी जीवा राखिले सर्वथा, साच मोक्ष पंथा दाखवोनी. गीता मंदिरासी प्रदक्षिणा कोणी, घाली ती करोनी आवर्तन. कोणी श्रवणाचे करोनी निमित्त, लोळती छायेत मंदिरी या. अवधान रूपी विडा पैसा कोणी, समीप घेऊन आपुलिया. मग अर्थज्ञान रूपी गाभाऱ्यात, सहजे निभ्रांत प्रवेशती. कसे प्रवेशतात अर्थाच्या ज्ञानाच्या गाभाऱ्यात, अवधान देऊन लक्षपूर्वक ऐकण्याचा विडा पैसा घेऊन. जेव्हा तुम्ही गाभाऱ्यात शिरता अर्थज्ञान रूपाच्या, तेव्हा ती कळू शकेल. तेथे निजबोधे श्री हरिगोपाळ, भेटतो तत्काळ दया लागी. गीता मंदिरी या सर्वा लागी साच, होय सारखाच मोक्ष लाभ. एकची पक्वान लाभते सर्वांस, बैसता पंक्तीस समर्थाच्या. तैसेच अर्थज्ञाने श्रवणे पठणे, एकची पावणे मोक्ष येते. जाणोनी हे सार बोलिलो साचार, गीता हे मंदिर वैष्णवांचे.
तेवी 18व्या अध्यायाला गोनी कळस म्हणून वाखाणिले. आता 17व्या अध्याया शेवटी देव जगजेठी बोलिले जे. तयाची संगती कैसी अष्टादशी सांगून दिसे तैसी उपपत्ती. गंगे यमुनेचे ओघ जरी भिन्न एकची त्यातून पाणी वाहे. भिन्नाकृतीतोन एकाची शरीरी जैशा अर्धनारी नटेश्वरी. किंवा प्रतिदिन जरी कला भिन्न एकची संपूर्ण चंद्र जैसा. चारी चरणांचा तैसा एक श्लोक श्लोक ही अनेक एकाध्यायी. आणि अध्याय ही भिन्न भिन्न जैसे सिद्धांत तो असे परी एक. गुंफिली अनेक रत्ने रत्नहारी परी जैसी दोरी एक चिती. एकावळी माझी जरी नाना मोती परी जैसी कांती एकची ती. फुले फुलसर मोजिले अनेक परी धृती एक असे जैसी. ते तैसे येथे श्लोक अध्याय अनेक परी देवे एक एक सांगितले. 18 अध्याय 700 श्लोक. अभिप्राय एक दुजे नाही. तोची अभिप्राय सन्मुख ठेवून ग्रंथ विवरण मीही केले. भूमिका ही माझी घेऊन या ध्यानी आता निरूपणी चित्त द्यावे. तरी 17व्या अध्याय शेवटी दैव जगजेठी काय बोले. म्हणे ऐके पार्था करावा जो धंदा ब्रह्मनाम श्रद्धा सांडोनिया. इह परलोकी तो वृथा क्षीण कृतार्थ जीवन नोहे तेणे. ऐकोनिया ऐसे देवाचे भाषण पार्थ आनंदून मनी म्हणे. ब्रह्म नाम निष्ठा देवे वाखाणिले कनिष्ठ लेखिले कर्मठांसी. ब्रह्मनामात रंगलेल्यांना देव कौतुक करतायत आणि कनिष्ठ कोणाला कर्मठ कर्मठ लोकांना. जे कर्मठ कोण असतात ज्यांना अहंकार असतो कधी ज्ञानाचा कर्माचा किंवा क्रियेचा. कर्मठ तो अंध अज्ञानी लाचार देखेना ईश्वर सर्वव्यापी. सगळं ते करतात पण तिथे परमात्मा कळलाच नाहीये. कुठेतरी अडकलेलेच राहतात असं. आणि मोठ्या वॉलच्या पलीकडे असतात ते. एक ह्यूज भिंत आंधळेपणाला टक्करत राहतात त्यांनी त्या भिंतीवर. आणि ती भिंत असते अहंकाराची. तरी तया कैसे कळावे हे वर्म घ्यावे ब्रह्मनाम श्रद्धायुक्त. आणि श्रद्धा तीही बोलिलीसे ही न रजत तमो गुण युक्त जरी. मग जडावी ती ब्रह्मनावी कैसी पारखी सत्वासी जरी होय. नाड्यावरी जैसे नाचणे बेताल किंवा जैसा खेळ नागिणीशी. नातरी शस्त्रासी देणे आलिंगन घातासी कारण होय जैसे. तैसे कर्मठाचे कर्म ते कठीण जन्म मृत्यू होऊन सोडविना. तया कर्मा माझी ऐसे दुष्ट धर्म केले ब्रह्मनाम सांडोनी जे. असो सुदैवे हे कर्म यथा सांग घडे तरी चांग ज्ञान जोडे. एरवी हे कर्म घाली नरकात द्विधा गती येथ दिसे ऐसी. कर्मा माझी विघ्न एवढे दारुण कर्मठा कोठून मग मोक्ष. म्हणून कर्माचा फिटावया पांग केला जाओ त्याग संपूर्णत्वे. स्वीकारला जाओ सुखे हा संन्यास दोष औषधास नुरे जेथे. नुरे जेथे जन्म मरणाची भीती होय आत्मप्राप्ती जेणे योगे. जे का आत्मज्ञाना बोलविते मंत्र होती जे सुक्षेत्र ज्ञान पिका. आणि आत्मज्ञाना घ्यावया ओढून होती जे साधन सूत्रतंतू. पहिले तर कर्मठ म्हणजे कर्माला महत्व देणारे कर्मठ. जिथे ज्ञानाला काहीच महत्व नसतं. प्रकाश म्हणजे ज्ञानरूपी प्रकाशाला महत्व नाही. आणि तो प्रकाश आहे परमात्म नामामध्ये ब्रह्मनामामध्ये आणि ब्रह्मतत्वामध्ये. हे कर्मठ माणसाला कळत नाही. तो कर्माला महत्व देत राहतो. आणि कर्मानी काय आणि आणि मागे मी खूप पहिले एकदा सांगितलं होतं की कुठल्याही नुसत्या एका पद्धतीला खूप जास्त फॉलो करण्याने प्रत्येकाने अहंकार वाढतो. ज्ञानी पण अहंकारी होतो, कर्मठ पण अहंकारी होतो आणि भक्ती मार्गाने जाणारे पण अहंकारी होऊ शकतात. तर त्यामुळे तिथे तिन्हींचा संगम असणं फार आवश्यक आहे. आणि तिन्ही जिथे जिथे तिन्हीचा संगम होतो तिथे परमात्म तत्व खऱ्या अर्थाने कळतं. आणि मग आपोआपच मार्ग सुकर होतो, सोपा होतो.
तैसे कर्मठाचे कर्म ते कठीण जन्म मृत्यू तू न सोडविना. कर्मठा म्हणजे काय? कर्म मी केलं हे राहतं तिथे. मी केलं, इतक्यांदा केलं, तितक्यांदा केलं, हे एवढं केलं, ते तेवढं केलं, ह्याला दिलं, त्याला दिलं. तिथून जन्म मृत्यूतून सुटका नाही होऊ शकत. जन्म मृत्यूतून तोपर्यंत सुटका नाही, कारण संपत नाहीत तोपर्यंत. कारण तर क्रिएट होतातच आहेत. तर त्यामुळे अवघड आहे. एरवी हे कर्म घाली नरकात द्विधा गती येत दिसे ऐसी. कर्मा माझी विघ्न एवढे दारुण कर्मठा कोठून मग मोक्ष. म्हणून कर्माचा फिटावया पांग केला जावो त्याग संपूर्णत्वे. आणि म्हणून निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. अपेक्षा न धरता माझं कुठलीच अपेक्षा, मग अपेक्षेला पण फार वेगळे 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 डायमेन्शन्स आहेत आणि डेप्थस आहेत. अपेक्षा या शब्दाला पण खूप खालच्या सूक्ष्मापर्यंत जाते ती अपेक्षा. आणि त्यामुळे ती त्याच्यावर काम करणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून जरी भक्ती मार्गात असलो तरी कर्म सुटतच नाहीये ना. कर्म तर होणारच आहे. शरीर आहे म्हणजे कर्म आहे. एक एक क्लॅरिटी ठेवा की जोपर्यंत आपले पर्सनॅलिटी व्हेइकल्स आहेत, व्हेइकल आहे म्हणजे कर्म आहे. कारण ते व्हेइकल चालणारे, बोलणारे, कृती करणारे, संवाद करणारे, काम करणारे. त्यामुळे कर्म होणार आहे. मग कर्मातनं निष्काम कर्मयोगाला सतत घ्यायचा. आणि म्हणून म्हटलं मी तिन्ही एकत्र जोपर्यंत येत नाहीत, पण नुसतं कर्म पण कामाचं नाही, ज्ञान नाही तर. म्हणून ज्ञान पण पाहिजे. आणि तिसरं म्हणजे भक्ती पाहिजे. हे दोन्ही आहे पण भक्तीच नाही तर ते ज्ञान ज्ञान बेकार आहेत. मग ज्ञानाचा अहंकार वाढतो. आणि म्हणून भक्ती हवी. भक्ती झुकणं शिकवते आपल्याला. आणि नुसती भक्ती पण कामाची नाही, कारण ती कधी कधी आंधळी भक्ती होते. कारण त्यातले अर्थ नाही समजून राहिले, गुप्त अर्थ गुह्य अर्थ समजून नाही राहिले. सटल प्लेनवर बॉडी डेव्हलप नाही होऊन राहिली आपली. आपला ब्रेन म्हणा किंवा आपली नर्वस सिस्टम, आपली ऑर्गन्स ती डेव्हलप नाही होत. नुसतंच आपलं हा यांनी सांगितलं ना माझी भक्ती आहे, मग मी त्यांनी काही सांगितलं तरी मी करेन, तसं नाही आहे. त्यामुळे तिन्हीचा संगम होणं फार आवश्यक आहे. आणि त्याच्याशिवाय आपण निष्काम कर्मयोगी होऊ शकत नाही. म्हणून कर्माचा फिटावया पांग केला जावो त्याग संपूर्णत्वे. स्वीकारला जावो सुखी हा संन्यास दोष औषधास नुरे जेथे. नुरे जेथे जन्म मरणाची भीती होय आत्मप्राप्ती जेणे योगे. जे का आत्मज्ञाना बोलावी ते मंत्र होती ते सुक्षेत्र ज्ञान पिका. आणि आत्मज्ञाना घ्यावया ओळून होती जे साधन सूत्रतंतू. ऐसे त्याग आणि संन्यास हे दोन्ही सुखे आचरोनी मिळे मुक्ती. तरी आता तेच पुसावे देवा ते ऐसे मनी पार्थे योजोनिया. त्याग त्याग संन्यासाचे व्हावे स्पष्ट ज्ञान. म्हणून तो प्रश्न करी जेव्हा तेव्हा तया लागी द्यावया उत्तर. देव शारंगधर बोलिले जे तोची 18वा अध्याय जाणा एक एक आत्मज्ञाना दाखविता. असो ऐसा जन्य जनक संबंध दाविला विशद अध्यायांचा. तरी आता ऐका तोची प्रश्न मला पार्थे जो पुसिला श्रीहरीसी. अहो 17व्या अध्याया अखेर सांगोनी साचार ब्रह्मनाम देवे संपविले आपुले भाषण तेणे मनी खिन्न धनंजय. एरवी तत्वार्थ निश्चित तो भला होता आकळला तया लागी. परी देवा आता राहतील स्वस्थ पार्थासी हे तेथ साहवेना. तृप्त झाले वत्स तरी ते धेनुस दूर जावयास देई काय. अहो एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार जाणावा साचार ऐसाची तो. कारणा वाचोन प्रियजनासवे बोलत बैसावे ऐसे वाटे. तया पाहिलेची पहावे फिरोन पुन्हा पुन्हा मन इच्छी जैसे. प्रिय वस्तू भोग घेता एक वार तोची वारंवार घ्यावा वाटे. प्रेमाची ही जाती देखा ऐसीसाच मूर्ती प्रेमाचीच असे पार्थ. म्हणून तो खिन्न झालासे पाहोन अबोलके पण श्रीहरीचे. एरवी आपुले रूप दिसे नाते परी पाहू येते आरशात. तैसे संवादाचे करोनी निमित्त भोगावी अव्यक्त ब्रह्मवस्तू. ऐशा संवादात जरी पडे खंड तरी ब्रह्मानंद भोग थांबे. आता सांगा पार्था साहवेल हे का लाचावला जो का स्वानंदासी.
म्हणून हा त्याग संन्यासाचा प्रश्न मागुता पुसोन श्रीहरीसी तेणे मिशे गीता वस्त्राची ती घडी पुन्हा तो उघडी ऐसे केले. नोहे 18वा अध्याय हासाचा असे ही गीताच एकाध्यायी धेनुसिका वेळ सोडावया पाना बिलगता ताना स्तना लागी तैसे येथे गीता संपता संपता देवासी मागुता मार्थ पार्थ पुसे म्हणून तो देव प्रेमे संतोषोन पुन्हा निरूपण आरंभिल. गुरु शिष्य प्रेम संवाद हा भला सामर्थ्य आगळा माझ वाटे मज असो पार्थ म्हणे ऐका जगन्नाथा विनंती ही आता एक माझी. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निषूदन. संघ संघात हे शब्द हजरी दोन एकची त्यातून निघे अर्थ. संघ म्हणजे समुदाय ग्रुप संघ संघाला म्हणतात ग्रुप. तैसे त्याग आणि संन्यास हे दोन्ही सारखेच मानी ऋषिकेशा. देवा त्याग शब्दे किंवा संन्यासाने त्यागची मी जाणे एक येथे ना तरी असेल जरी अर्थभेद तरी तो विशद करावाजी. त्याने विचारलंय आता सगळं झालं सांगून पण तरी त्याला अजूनही ते काही समाधान होईना. त्याला सोडवायचं कसं. जसं वर्णन त्यांनी केलंय की दूर नाही लोटू शकत माता आपल्या बाळाला तसं त्याचं झालंय की आता मला परत आता यांनी सगळं संपलं म्हणतायत. संपलं म्हणजे आता युद्ध करायचं म्हणजे का नाही जे चाललंय हा जो सहवास आहे गुरुचा गुरुतत्वाचा परब्रह्माचा तो मुकला जाईल. हे सगळं संपलं सगळं स्टोरी संपली तर कसं होईल. युद्ध करायला उभं राहावं लागेल. हा जो सोलची नरिशमेंट चालू आहे ते कसं काय करायचं. म्हणून त्यांनी आपला पुन्हा अजून एक नवीन चॅप्टर ओपन करून दिला. त्याग आणि संन्यासाला एक्सप्लेन करायला सांगतात आणि ते म्हणतात अर्थ तर एकच वाटतोय त्याग आणि संन्यास मध्ये ना तरी असेल जरी अर्थभेद तरी तो विशद करावाच. काही वेगळा अर्थ असेल तर सांगा काय फरक आहे दोनात. तव किंचिन मात्र असे तेथे भेद ऐसे श्री गोविंद सांगेतया. पार्था त्याग आणि संन्यास हे दोन्ही एकची मानवनी राहिलासी तैसे मिही देख मानितो त्रिवार त्यागची साचार दोही तेही. परिकिंचिन मात्र असे अर्थ भिन्न तोची उकलून सांगू आता कर्मांचा कर्मांचाच त्याग जो का सर्वथैव संन्यास हे नाव तया लागी. आता हा बरोबर आहे दोन्ही मध्ये फरक आहे. त्याग हा एखाद्या गोष्टीचा केला जातो आणि संन्यास हा सर्वार्थाने धारण केला जातो. संन्यास म्हणजे सगळ्यामधून बाहेर येणं मोठ्या लार्ज स्केलवर आहे आणि त्याग हा एका एका हॅबिटचा एका व्यक्तीचा एका सिच्युएशनचा एखाद्या वस्तूचा केला जातो एखाद्या गुणाचा तो त्याग आहे. कर्माचाच त्याग जो का सर्वथैव संन्यास हे नाव तया लागे. सर्व अर्थाने कर्म मग कर्म काय डोळ्यांनी पाहणं पण कर्म आहे हाताने खाणं पण कर्म आहे डोक्याने विचार करणं पण कर्मच आहे. थॉट स्पीच ऍक्शन तिन्ही मधनं कर्म होणार आहे आणि आपल्या तिन्ही व्हेकल्सनी कर्मच करणार आहोत आपण. आपल्याला आज आनंदी वाटलं कर्मच होतंय ते आणि काल आपण जे वाईट विचार केले ते पण कर्मच आहे. आपल्या तिन्ही लोअर व्हेकल्सनी जे जे काही होत आहे ते सगळं कर्म आहे आणि त्यातनं जेव्हा आपण बाहेर आलो तो संन्यास आहे. संन्यास म्हणजे थांबवतोय आपण सगळ्या त्या प्रोसेसिंगला. जे प्रोसेसिंग चालतं तिन्ही व्हेकल्स मधनं त्यातनं पूर्ण बाहेर येणं हा संन्यास आहे. त्या सगळ्याचा त्याग म्हणजे संन्यास आहे. आणि फलाशेते सांडोनी जे केले तया नाव दिले त्याग ऐसे. कर्म कर्माचा त्याग नुसता कर्माचा नाही आणि मग ते जे केलंय कर्म त्याच्या फळाचा अपेक्षेचा त्याग ते त्याग. कोणत्या कर्मांची फलाशा सांडावी कोणती त्यजावी आमूलाग्र तेची तुझं सांगू आता विवरून देई अवधान धनंजया. कुठल्या कर्माची आशा सोडून द्यायला पाहिजे आणि कोणाला पूर्ण कोणती त्यजावी आमूलाग्र मुळासकट एखाद्या कर्माला सोडून दिलं पाहिजे.
आणि कोणाची आशा सोडली पाहिजे, रिझल्ट काय येईल त्याची. ह्या दोन्हीमध्ये पण फरक आहे, त्याच्याबद्दल आता आम्ही बोलू असं म्हणतायत. रानी वनी झाडे होती आपोआप, तैसे नवे रोप साळीचे ते. उगवते तृण न पेरिता जैसे, उगवे का तैसे भात शेत. तेथ यत्ने लागे करावी पेरणी, भूमी चोखाळोनी नाना रीती. देहत अवयव हात स्वाभाविक, तैसा नवे देख अलंकार. नदीचा प्रवाह वाहे आपोआप, परी नव्हे कूप देतना विण. तैसी कर्मे जी का नित्य नैमितिक, तो तीत स्वाभाविक देख पार्था. परी काम्य कर्म कामने वाचून, न होय निर्माण कदा काळी. आता इथे शेवटची लाईन आहे, तैसी कर्मे जी का नित्य नैमित्तिक, ती तो स्वाभाविक देख पार्था. परी काम्य कर्म कामने वाचून, न होई निर्माण कदा काळी. आपल्या कशात तरी मन राहतं, त्याच्यामध्ये ती कामना असते. कामना म्हणजे इच्छा, काहीतरी इंटेन्शन, काहीतरी एक्सपेक्टेशन, ती करण्याची कामना असते. म्हणून काम्य कर्म केलं जातं, म्हणजे कामनेनी भरलेलं कर्म ते काम्य कर्म. हे त्याच्याशिवाय होऊ नाही शकत. ते त्यामुळे ते तिथे दोन्ही आहेच आहे, कामना आहे आणि कर्म आहे. कामने वाचून कर्म काम्य कर्म होऊ नाही शकत असं ते सांगतायत. हा पुढचा श्लोक आपण पुढच्या वेळेला घेऊ. श्री भगवान उवाच, दुसरा 2 नंबरचा श्लोक. आज गुरुवार आहे, मंगळवारी घेऊ.